पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजपासून आपण समर्थ श्री रामदास स्वामींच्या चरित्राचा काही भाग पाहणार आहोत. त्यांच्या चरित्राचा थोडासा विचार वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढा बसेल तेवढा आजपासून आपण पुढील 7 दिवसापर्यंत पाहणार आहोत. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मंडळी, समर्थ रामदास स्वामींचं चरित्र हे दिव्य आणि आघात अशा प्रकारचं आहे. जसं एखाद्या सूर्याला एखाद्या काजव्यानं ओवाळावं तेव्हा त्या सूर्यापुढे त्या काजव्याचं तेज काय असतं, तसं या संत महात्म्यांचे चरित्र वर्णन करत असताना ते आपल्या बुद्धीच्या आणि आपल्या कुवतीच्या खूपच पलीकडचे असतात. म्हणून आपण ज्यांचं वर्णन करायचं त्यांचं वर्णन आपण केव्हाही करू शकत नाही. फक्त त्यांची सेवा करायची, त्यांच्याशी आदरभाव व्यक्त करायचा, म्हणून काही प्रमाणात आपण त्यांच्या चरित्राचं वर्णन करूया. समर्थांचं वर्णन करताना या श्लोकामध्ये खूप छान उपमा दिलेली आहेत. कवी असं म्हणतात की शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वैराग्याचे मूर्तिमंत असणारे मेरू म्हणजे भगवान शुकाचार्य आहेत. शुकाचार्यांचं वैराग्य अलौकिक अशा प्रकारचं आहे. तसं ज्या महात्म्याचं वैराग्य ते समर्थ रामदास स्वामी आहेत. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. ज्ञानाच्या बाबतीत वशिष्ठ ऋषी आहेत. किती ज्ञान वशिष्ठांच्याकडे आहे याचं जर प्रमाण आपल्याला पाहायचं झालं तर एकाच गोष्टीवरून पाहता येतं. परब्रह्म पुतळा असणारा, परब्रह्माचा अवतार असणारा श्री रामचंद्र, त्या रामाला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार, त्या रामांचे श्रीगुरु होण्याचा अधिकार ज्या वशिष्ठांना प्राप्त झाला, त्यांचं ज्ञान किती आगाध असेल. त्यांच्यासारखं ज्यांचं ज्ञान आहे ते महात्मा म्हणजे श्री रामदास स्वामी आहेत. पुढे म्हटले कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. कवीमध्ये वाल्मिकींचं नाव प्रथम घेतलं जातं, कारण महर्षी व्यासांच्या सुद्धा अगोदर वाल्मिकी आहेत. वाल्मिकीने जे रामायण लिहिलं ते त्रैलोक्यामध्ये मान्य झालं. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्या रामायणाची कीर्ती अद्वितीय अशा प्रकारची गाजली. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींचं सुद्धा काव्य फार महान विस्तृत प्रमाणात आहे. म्हणून वाल्मिकासारखे जे कवी आहेत असे श्री रामदास, त्या रामदासांना वंदन असो असं वर्णन केलेलं आहे. या संत महात्म्यांचा अवतार ज्या वेळा या मृत्यू लोकावरती होतो त्याची अनेक कारणं असतात. ज्ञानेश्वर माऊलीने अवतार संपवला. शके 1218च्या दरम्यान माऊलींचा समाधी सोहळा झाला. त्यानंतर उर्वरित सर्व संतांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले आणि लगेचच या महाराष्ट्रावरती अवकाळा पसरली. महाराष्ट्र हा अंधाराच्या गर्तेमध्ये लोटला गेला. या संत महात्म्यांनी अवताराला येऊन महाराष्ट्राला वाचवण्याचा त्यांच्या परीने खूप मोठा प्रयत्न केला. परंतु जे होणार असतं त्याप्रमाणे गती झाली आणि परकीयांचं आक्रमण महाराष्ट्रावर झालं आणि माऊलींच्या अवतार समाप्तीनंतर अवघ्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं हिंदवी स्वराज्य पूर्ण लयाला गेलं. महाराष्ट्राचं साम्राज्य देवगिरी किल्ल्यावरती यादवांचं राज्य होतं. हे मराठी हिंदू साम्राज्य होतं. परंतु परकीय आक्रमकांनी मोठा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये देवगिरीचा पराभव झाला. संपूर्ण राज्य त्या ठिकाणी परकीयांच्या यवनी सत्तेच्या आक्रमणाखाली दडपलं गेलं. ज्याप्रमाणे एखादा ऊस त्या ठिकाणी चरक्यामध्ये घालून पिळला जातो तसं महाराष्ट्राला पिळलं गेलं. हातीच्या पायदळात तुडवलं जातं त्याप्रमाणे महाराष्ट्राला तुडवलं गेलं. सर्व प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय झाला. सामाजिक अन्याय, राजकीय अत्याचार, सांस्कृतिक, कौटुंबिक सर्व प्रकारचे आणखीन महाराष्ट्राचं फार मोठी हानी झाली. माणसात माणूस उरला नाही, देवळात देव उरला नाही.
अंतःकरणामध्ये धर्म उरला नाही, अशी या महाराष्ट्राची विपन्न अवस्था झाली. एवढी दुर्दशा महाराष्ट्रानं याच्या आधी केव्हाच पाहिलेली नव्हती. अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राला तारणहार कोणीच उरलेला नव्हता. सर्व जे काही शूरवीर होते मराठे, त्यांनी मुसलमानाची चाकरी पत्करली. काहींनी धनाच्या लोभानं, सत्तेच्या लोभानं, तर काहींना तलवारीचा धाक दाखवून त्या सर्वांनी आपलंसं करून घेतलेलं होतं. म्हणून महाराष्ट्रात स्वधर्म उरला नाही, महाराष्ट्रात आत्मीयता उरली नाही, आपण कोण आहोत याची जाणीवच मराठी माणसाला राहिली नाही. अशी दुःखद परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या शिवचरित्र ग्रंथामध्ये महाराष्ट्राची ही दुर्दशा काय झाली ते विस्तृत प्रमाणात वर्णन केलेलं आहे. तेव्हा आता असा महाराष्ट्र, ही महाराष्ट्राची अवस्था काय झाली ते सांगता येत नाही शब्दानं. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये 250 वर्षाच्या या गुलामगिरीनंतर एक सूर्योदय झाला, तो म्हणजे संत एकनाथांच्या रूपाने. संत एकनाथ महाराजांनी महाराष्ट्राला जागृत करायचं काही प्रमाणात काम केलं. त्यांच्या परीने ते काम खूप मोठं होतं, परंतु एकनाथ महाराजांचा जो पिंड होता हा आध्यात्मिक पिंड होता, सामाजिक पिंड होता. राजकीय क्षेत्रामध्ये फार ढवळाढवळ करायचं काम नाथ महाराजांनी नाही केलेलं. मनुष्य आध्यात्मिक कसा सुधरेल, त्याची आध्यात्मिक उंची कशी वाढेल, अशा प्रकारचं कार्य एकनाथ महाराजांनी त्यांच्या अपार असणाऱ्या साहित्यामधून केलं. आणि त्यानंतर परत 60-70 वर्षांनी महाराष्ट्राला थोडीशी चांगली अवस्था प्राप्त होईल असे दिवस दिसू लागले. शके 1508 या शकामध्ये समर्थ रामदास स्वामींचा अवतार झाला. त्याच काळामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अवतार इकडे देहूमध्ये झाला. आणि पुढे 20-22 वर्षाच्या कालावधीनंतर छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अवतार झाला. हे 3 महासूर्य महाराष्ट्रामध्ये उगवले आणि महाराष्ट्राचा अंधार त्या ठिकाणी घालवून महाराष्ट्राला तेजाकडे नेण्याचं काम करण्यासाठी हे 3 सूर्यांचे त्या ठिकाणी उदय झालेला आहे. असे हे 3 महापुरुष या महाराष्ट्रात जर झाले नसते त्या काळामध्ये, तर आज महाराष्ट्र हा महाराष्ट्र या नावाने उरला नसता. तुम्ही आम्ही जे मराठी आहोत हे मराठी म्हणून आज शिल्लक राहिलो नसतो. आज सगळ्यांची अवस्था जनावरांपेक्षा वाईट झालेली असती. परंतु भगवंताला दया आली आणि ज्या वेळेला अतिशय वाईट अवस्था होते त्यावेळेला संत किंवा देव अवताराला येतात. ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करत असताना नामदेवरायाने असं वर्णन केलंय की संत महात्मे अवतार का घेतात, कशामुळे घ्यावा लागला अवतार. नामदेवराय असं वर्णन करतात, राजे भ्रष्ट यवन झाले, राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मगही अवतार घेतलेत, कली दोष हरावया. नामदेव महाराज म्हणतात की राजे भ्रष्ट यवन झाले. महाराष्ट्रातला मराठी राजा राहिला नाही, सगळे यवन भ्रष्ट यवन असणारे राजे झाले आणि त्यामुळे सगळा भ्रष्टाचार झाला. संपूर्ण स्त्री जात त्या ठिकाणी भ्रष्ट केली गेली. धर्माचं त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकलं. देवालय उद्ध्वस्त झाली. देवस्थानं, तीर्थस्थळ काही शिल्लक उरली नाहीत. आणि मग भगवंताने या संत महात्म्यांना या मृत्यूलोकावरती पाठवलं. त्यामधील असणारे एक म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी, त्याचबरोबर त्यांच्या तोड काम करणारे दुसरे महात्मा म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. ह्या 2 संत पुरुषांनी इतकं महान कार्य केलं आणि एक राजा महाराष्ट्राला असा दिला की त्या राजानं संपूर्ण महाराष्ट्राची अवकाळ पालटून महाराष्ट्राला ऊर्जित अवस्था, नवे स्वर्गाचं त्या ठिकाणी सुख महाराष्ट्रामध्ये आणलं. अशा प्रकारचा शिवराय हा राजा या 2 महापुरुषांच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. तेव्हा असे समर्थ श्री रामदास स्वामी, त्यांच्या चरित्राचा थोडासा विचार आपण या ठिकाणी करूया. रामदास स्वामींचं मूळचं जे नाव आहे ते नारायण सूर्याजी ठोसर
असं त्यांचं असणारं मूळचं नाव आहे. हे ठोसर घराण्यातले आहे. ठोसर हे जामदग्नी गोत्रातलं असणारं ब्राह्मणाचंही घराणं आहे. त्यांचे मूळ पुरुष कृष्णाजीपंत ठोसर हे बिदरच्या राज्यामध्ये बिदर राज्यामध्ये कुलकर्णीपण पांडेपण करत होते. आणि त्या काळामध्ये दुष्काळ खूप मोठा पडला त्या प्रांतामध्ये. आणि दुष्काळ पडल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की ज्या प्रांतामध्ये दुष्काळ पडतो तिथून लोक स्थलांतरित व्हायचे. आपल्या पोटाच्या साधनाकरता, पोट भरण्याकरता जिथं चांगली स्थिती असेल त्या प्रांतामध्ये जाऊन वास्तव्य करायचं, अशी त्या काळातली अवस्था. हे कृष्णाजीपंत ठोसर जे आहेत त्यांनी बिदर सोडलं आणि महाराष्ट्रामध्ये येऊन गोदावरीच्या तीरावरती आपलं वास्तव्य केलं. आणि ते करत असताना इकडे त्याने आपला जम चांगला बसवला. करता 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 46 गावाचं पांडेपण त्यांच्याकडे प्राप्त झालेलं होतं. म्हणजे पुरोहित्य, पंडितपणा, सगळ्या त्या गावाचं असणारं कुलकर्णीपण, हे सगळं करायचं. एवढं मोठं त्यांच्या ठिकाणी वैभव प्राप्त झालं. कृष्णाजीपंत ठोसर त्यांना 5 मुलं होती. त्यामध्ये असणारे दशरथपंत ठोसर हा एक त्यांचा मुलगा. आणि या दशरथपंत ठोसरांच्या 21 किंवा 22 पिढ्यानंतर पुढं महाराष्ट्रामध्ये मग समर्थ रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. आणि असे दशरथपंत ठोसर त्यांची उपजीविका चाललेली होती कुलकर्णी पांडे या असणाऱ्या उपजीविकेवरती. आणि त्यांच्या 21-22 पिढ्या गेल्यानंतर सूर्याजीपंत ठोसर हे त्यांच्या पोटी जन्माला आलेले एक सुपुत्र आहेत. जसं तुकाराम महाराजांनी असं वर्णन केलंय की भगवंताचा अवतार व्हायचा असेल तर त्याच्या मायबापाची अगोदर साधना तेवढी असावी लागते, तपश्चर्या तेवढी असावी लागते. तसा एखाद्या संत महापुरुषाचा अवतार व्हायचा असेल तर त्याचे आईबापही तितके पवित्र असावे लागतात, तितकी साधना व्हावी लागते. ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार ज्या वेळेला झाला त्यावेळेला उगीच कोणाच्याही पोटी ज्ञानेश्वर माऊली जन्माला नाहीत आले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी जी काही साधना केली, जी तपश्चर्या केली, त्या तपाचं फळ म्हणून पोटी ते आलेले आहेत. तद्वत या न्यायानं सूर्याजीपंत ठोसर हे बालपणापासूनच भगवत भक्त होते. 20-21 पिढ्यांपासून त्यांच्या घराण्यामध्ये श्रीरामाची उपासना अखंड चाललेली होती. आणि मग हे जांब या गावी, म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यात जांब असणारे जे गाव आहे, ह्या जांब या गावी मुक्कामाला म्हणजे वास्तव्य त्यांचं होतं. आणि बालपणापासून श्रीरामाची भक्ती आणि त्यांना सूर्यदेवाची उपासना करण्याचा खूप मोठा छंद होता. सूर्यनारायणाचे भक्त होते, त्यांचं नावही सूर्याजी होतं. आणि अशा सूर्यनारायणाची उपासना ते करत होते. मंडळी, आपण देवाची भक्ती ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला या कलियुगामध्ये प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यानं दिसणारे जे देव असतील सगुण रूपामध्ये, ते फक्त सूर्यनारायण आहेत. बाकीच्या देवांची आपण मूर्तीची उपासना करतो, मूर्तीपूजा करतो. पण प्रत्यक्षात रोज डोळ्याला आपल्या दिसणारा देव आहे तो सूर्यनारायण आहे. त्याला आधी वंदन केलं पाहिजे, त्याच्याशी कृतज्ञता केली पाहिजे माणसाने व्यक्त. अशा त्या सूर्यनारायणाची उपासना ते करत होते. खडतर अशा प्रकारची साधना झाल्यानंतर त्या साधनेनं भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि विचारलं की काय वरदान पाहिजे. तेव्हा सूर्याजीपंतांनी असं सांगितलं की देवा, मला काही अपेक्षा नाही आहे, मी निरपेक्षपणानं तुमची सेवा केलेली आहे, निरपेक्षपणानं भक्ती केलेली आहे. भक्तीचं एक वैशिष्ट्य आहे, देवाच्या भक्तीला लागत असताना सुरुवातीला मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून मनुष्य भक्तीला लागतो. पण खरा भक्तीमध्ये रममाण झालेला जो मनुष्य असतो, ती भक्ती करता 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 आपण ज्या करता भक्ती करतो ती मनातली इच्छा विसरून जातो आणि फक्त देवाची भक्ती म्हणूनच तो भक्ती करत असतो. हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. तसं सूर्याजीपंत म्हटले की देवा, मला तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही, परंतु देव म्हटले मी आता प्रसन्न झालेलो आहे, तुम्हाला काहीतरी वरदान देणार. तुम्हाला अपेक्षा नसेल पण तुमच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यांना विचारा काय पाहिजे. आणि त्यांना विचारल्यानंतर सहजगत्या स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे
त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या राणूबाई त्यांनी सांगितलं की देवा, पोटी पुत्रसंतान नाही आहे, आयुष्याचा बराच काळ उलटून गेलेला आहे, पण अजून संतती नाही, तेव्हा तुमच्या कृपेनं संतती झाली तर आनंद होईल. आणि मग सूर्यनारायणाने सांगितलं की 2 पुत्र तुमच्या पोटी जन्माला येतील. ते 2 पुत्र इतके दिव्य आणि तेजपुंज असतील की त्यांचं वर्णन कोणी करू शकणार नाही. यापैकी मोठा जो पुत्र असेल तो जनक राजाप्रमाणे संसार करून विरक्त असेल, संसारामध्ये राहून विरक्त असेल. आणि धाकटा जो मुलगा आहे तो हनुमंतरायाचा अवतार असल्यामुळं तो बालब्रह्मचारी आणि पूर्ण वैराग्य अशा प्रकारचा असेल. अशी 2 मुलं तुम्हाला होतील, असा प्रसाद, असा वर सूर्यनारायणाने त्यांना दिला. जनक राजाप्रमाणे याचा अर्थ असा की जनक राजा संसारी होते, परंतु संसारी असून सुद्धा विरक्त होते, वैराग्य होते. वैराग्याचे 2 प्रकार आहेत. एक संसारामध्ये असून वैराग्य, प्रपंचामध्ये असून वैराग्य, आणि दुसरं वैराग्य जे आहे ते पूर्ण ब्रह्मचर्य राहून, अलिप्त राहून प्रपंचापासून, हे एक वैराग्य आहे. दोन्ही वैराग्याच्या खुणा आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये पाहायला मिळतात. तेव्हा जनक राजाचं वैशिष्ट्य असं होतं की जनक राजा राज्यसभेमध्ये बसलेला असताना त्या ठिकाणी एक राजाचा जो पाय आहे त्या पायाला सुगंधी अत्तर, तेल, तूप लावून त्या पायाला चोळण्याची, पाय दाबण्याची सेवा करणाऱ्या दासदासी अपार अशा प्रकारच्या होत्या. आणि दुसरा जो राजाचा पाय आहे तो एका जळत्या अग्निकुंडामध्ये राजाने ठेवलेला असायचा. म्हणजे एक पाय अग्नीमध्ये जळतोय आणि एका पायाची सेवा, शुश्रूषा दासदासी करतात, पण दोन्हीच्या ठिकाणी साम्यता त्या जनक राजाची होती. समतोल अवस्था होती. जळणाऱ्या पायाचं दुःख नाही आणि ज्या पायाची सेवा केली जाते त्याचा आनंद नाही. तुकाराम महाराजांनी त्या जनकाचं वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाय जळे. महाराज म्हणतात की जनक राजाचा एक पाय अग्नीमध्ये जळायचा आणि एका पायाला तेल तूप लावून सेवा केली जायची, पण साम्य अवस्था मनाची, हे संसारातलं वैराग्य आहे. सूर्यनारायणाने सांगितलं की जनकाप्रमाणे एक मुलगा होईल आणि तो मुलगा म्हणजे प्रथमतः जन्माला आले ते गंगाधर पंत या नावानं एक पहिला मुलगा सूर्याजी पंत आणि राणूबाईंच्या पोटी जन्माला आला. शके 1527ला त्यांचा असणारा जन्म झालेला आहे. आणि खरोखरच वैराग्याचा पुतळा, सात्विक, सज्जन अशा प्रकारचे गंगाधर पंत होते. आणि त्यानंतर पुढे नारायण या नावानं जे जन्माला आले ते दुसरे पुत्र म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी यांचा जन्म त्यानंतर झाला. त्यांच्या जन्माचा आणि त्यांच्या पुढील वृत्तांताचा विचार आपण मंडळी उद्याच्या भागामध्ये करूया. चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. हे समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचे विशेष भाग आहेत. आपणही ऐका आणि आपल्यासोबत इतरांनी ऐकण्याकरता आपण अवश्य इतरांना सांगा. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी पुन्हा उद्याच्या विशेष भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.